Hello students, welcome to our channel Maharashtra Media. First of all, a very good morning to all of you students. आज आपण क्लास 5ची एन्व्हायरमेंटल स्टडीची टेस्ट नंबर 2 घेणार आहोत. या अगोदर आपण टेस्ट नंबर 1 सॉल्व करून घेतलेली आहेत. तर ही टेस्ट आहे 10 मार्क्सला आणि आपल्याला यासाठी कालावधी म्हणजेच टाईम दिलेला आहे 30 मिनिट्स. ओके, तर सुरुवात करूया आज आपण. आणि ही टेस्ट जी आहे ती आपले 9 to 14 पर्यंत ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यावर डिपेंड आहेत. ओके, त्यावर बेस्ड आपण यावर ही क्वेश्चन पेपर प्रिपेअर केलेली आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आपला क्वेश्चन नंबर 1A आहे, करेक्ट अँड रीराईट दी फॉलोइंग सेंटेन्सेस. तर आपल्याला खाली 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या करेक्ट नाही आहेत. ओके, त्या रॉंग आहेत. तर आपल्याला काय करायचं, त्यांना रीराईट करायचं, करेक्ट करायच्या आणि रीराईट करायच्या. ओके, सो आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपला. आवर लंग्स कंट्रोल्स ऑल अवर फिजिकल ॲक्टिव्हिटीज. सो गाईज, आपलं जे लंग्स असतं ते आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतं का? नाही. इट्स अ रॉंग सेंटेन्स. सो आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे ते सेंटेन्स. ओके, सो वी हॅव टू करेक्ट इट. सो आपल्याला ते सेंटेन्स करेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला माहीतच आहे आपलं लंग्स आपल्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते कंट्रोल नाही करत. ते कंट्रोल करायचं काम दुसरा ऑर्गन करतो आणि त्या ऑर्गनचं नाव आहे ब्रेन. सो आपण तिथे करणार आवर ब्रेन कंट्रोल आवर ऑल फिजिकल ॲक्टिव्हिटीज. ओके गाईज, राईट. सो आपण इथे राईट करून घेऊया. आवर lungs, our lungs control all our physical activities. ओके, राईट. सो आपलं हे आन्सर करेक्ट सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स आपलं आपण करेक्ट करून घेतलं. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आपण ऑक्सिजन. ऑक्सिजन इज यूज टू मॅन्युफॅक्चर फर्टिलायझर्स फॉर क्रॉप्स. तर ऑक्सिजनचा वापर आपण फर्टिलायझरसाठी करतो का? म्हणजे आपण जे शेतात जे पीक लावतो त्याला फर्टिलायझर करण्यासाठी आपण ऑक्सिजनचं काम करतो का? हा ऑक्सिजन करतो त्याचं काम? नो, इट्स अ रॉंग सेंटेन्स. सो राईट सेंटेन्स इज दॅट okay. So oxygen is not used to manufacture fertilizers for crops. Nitrogen gas is used to manufacture the fertilizers for crops. Okay, this is the right answer. So मी ते डिलीट करते. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर ए मधला बी ऑप्शन आहे हा, राईट 2 सोर्सेस फॉर मिनरल फायबर्स. तर आपल्याला त्यांनी 2 सोर्सेस राईट करायला लावलेले आहेत. सोर्सेस ऑफ नॅचरल फायबर्स. ओके, 2 सोर्सेस आपल्याला नॅचरल फायबर्सचे राईट करायला लावलेत. सो कोणते कोणते असू शकता बरं ते? तर आपल्याला वूल माहीत आहे सगळ्यांना. वूल म्हणजे लोकर, मेंढीची लोकर. ही नॅचरलच आहे ना, नॅचरल फायबर भेटतं आहे आपल्याला हे. त्यामुळे आपण घेऊया वूल. अजून काय भेटतं आपल्याला? कॉटन. ओके, सो हे 2 एक्झाम्पल मला माहीत आहे आणि आपण पुढे एक्सेट्रा करून देऊया. सो हे 2 एक्झाम्पल 2 सोर्सेस नॅचरल फायबर्सचे माहीत आहे मला. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे नेम द फॉलोविंग. आपल्याला आता खाली काय करायचं आहे, नेमिंग करायचं आहे यांना. इंटरमिडिएट डायरेक्शन बिटवीन वेस्ट अँड साऊथ आणि आर्टिफिशियल फायबर्स. आपल्याला नेमिंग द्यायचं आहे आता. इंटरमिडिएट डायरेक्शन बिटवीन द वेस्ट अँड साऊथ. तर
आपण इथे राईट केलेलंच आहे, साऊथ वेस्ट अँड आर्टिफिशियल फायबर्स आर नायलॉन अँड पॉलिस्टर. पहिलं बघितलं आपण इंटरमिडिएट डायरेक्शन बिटवीन दी वेस्ट अँड साऊथ. तर काय केलं तिथे आपल्याला नेमिंग द्यायचं होतं ना, म्हणजे साऊथ वेस्ट आणि साऊथ यांच्यामध्ये डायरेक्शन दाखवणारा आपल्याला इंटरमिडिएट तयार करायचा होता, म्हणजे आपण नेमिंग दिलं साऊथ वेस्ट. ओके. त्यानंतर सेकंड आहे आपला आर्टिफिशियल फायबर्स. आर्टिफिशियल फायबर्स म्हणजे काय, मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित किंवा कृत्रिम, आपण कृत्रिमरित्या तयार करणारे फायबर्स. आपण वर बघितले ते कोणते होते, हे बघा, हे वूल, कॉटन एक्सेट्रा. वूल, कॉटन हे नॅचरल फायबर्स आहेत, पण हे काय आर्टिफिशियल फायबर्स आहेत. सो नायलॉन अँड पॉलिस्टर्स हे मॅनमेड आहेत, आर्टिफिशियल्स आहेत. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2. व्हाय डू माउंटेनर्स कॅरी ऑक्सिजन सिलेंडर्स विथ देम. आता तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की जे माउंटन्सवर जे चढतात किंवा शिखरावर चढतात, जी माणसं असतात किंवा जी मुलं असतात, मुली असतात, तर ते त्यांच्या मीन्स ते कॅरी काय करतात, ऑक्सिजन सिलेंडर्स कॅरी करतात. ओके. तर ते का करतात, तर त्यामागचं कारण असं आहे. तर इथे आपण राईट केलं आहे, ॲज अल्टिट्यूड इन्क्रीजेस ऑक्सिजन लेवल डिक्रीजेस. ओके. म्हणजे आपण जसं जसं अल्टिट्यूड इन्क्रीज करतो, मीन्स जसं जसं आपण जास्त हाईटवर जातो, तसं तसं आपल्याला ऑक्सिजनची लेवल जी आहे ती कमी आपल्याला भासणार आहे. सो जेवढं हाय आपण जाऊ तेवढं आपल्याला ऑक्सिजन कमी भेटणार आहे. आणि सेकंड दिलं आहे, ॲट हाय माउंटन्स देअर इज अ डिफिकल्टी इन ब्रीथिंग. म्हणजे हाय माउंटन्सवर आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो, त्यामुळे ते ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. राईट दी फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गन्स. आता आपल्याला खाली 2 ऑर्गन्स दिलेले आहेत, पहिला आहे ब्रेन आणि दुसरा आहे हार्ट. तर आपल्याला त्याचे फंक्शन्स राईट करायचे, मीन्स तो काय काम करतो, आपल्या शरीरासाठी काय काम करतो. तर आपण सुरुवातीला बघूया ब्रेन. तुम्ही बघू शकता इथे ब्रेनचं फंक्शन किंवा ब्रेनचं काय काम करतो ब्रेन. तर आपण ते इथे राईट केलं आहे की ब्रेन इज द मास्टर ऑफ अवर बॉडी. ब्रेन हा आपल्या बॉडीचा मास्टर आहे, म्हणजे तो जी क्रिया करायला लावतो ते आपले बाकीचे जे अदर जे पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत, ते फॉलो करतात. ओके. सो इट कंट्रोल्स ऑल फिजिकल अँड केमिकल फंक्शन्स. म्हणजेच ब्रेन जो आहे तो आपल्या बॉडीचे जेवढे फिजिकल मुवमेंट वगैरे आपण करतो, समजा आपण हात वर करणे, तर ते ब्रेन आपल्याला त्या हँडला सांगतो की तू हात वर कर. सो ब्रेन जे सांगतो ते बाकीचे जे अदर पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत, ते फॉलो करतात. सो इट कंट्रोल्स दी फिजिकल ऑर केमिकल फंक्शन्स. सो केमिकल फंक्शन्स म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये जे केमिकल्स जे असतात, तर ते केमिकल फंक्शन्ससुद्धा ब्रेन करतो, मीन्स त्याला कंट्रोलिंगचं काम करतो. त्यानंतर पुढचं आपण एक्झाम्पल बघितलं तर पुढचं आहे आपल्याला दिलेला हार्ट पार्ट दिलेला आहे. तर हार्ट काय करतो, हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन. हार्ट हा काय आहे, एक पंपिंग ऑर्गन आहे. ओके. सो हार्ट पंप होत असतो. सो त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जात असतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर येत असतं. सो जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्ट बाकीचे जे पार्ट्स आहेत, बॉडी पार्ट्स आहेत किंवा पूर्ण होल बॉडी जे आहे त्याला ते ब्लड प्रोव्हाइड करत असतो. सो हार्ट्स प्रोव्हाइड्स दी ब्लड्स टू दी ऑल बॉडी पार्ट्स. ओके. इथपर्यंत समजलं असेल. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 4. व्हॉट विल बी दी होम रेमेडी इफ वॉमिटिंग इज कॉज्ड ड्यू टू इनडायजेशन. ओके. सो व्हॉट विल बी दी होम रेमेडी, म्हणजे आपल्याला होम रेमेडी विचारलेली आहे जर वॉमिटिंग होत असेल आपल्याला ड्यू टू दी इनडायजेशन, मीन्स डायजेशन आपलं व्यवस्थित झालं नसेल तर आपल्याला वॉमिटिंग होते. सो जर होत असेल तर आपल्याला होम रेमेडी काय आहे. सो तुमचे घरगुती उपाय त्यांनी विचारलेले आहेत. तर आपण इथे बघू शकतो, टेक हाफ टेबल स्पून ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, सोडा. आपण सोडा घेऊ शकतो जर आपल्याला इनडायजेशनमुळे आपल्याला जर वॉमिटिंग होत असेल. सो होम रेमेडी इज टेकिंग 1 किंवा हाफ टेबल स्पून ऑफ सोडियम कार्बोनेट. त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे, द लेंथ ऑफ युअर स्कूल बिल्डिंग इज शोन ॲज 40 सेंटीमीटर इन अ मॅप. इफ
the scale is taken as 1 centimeter is equal to 1 meter to draw a map, then what is the actual length of the school? तर आपल्याला त्यांनी क्वेश्चन केला आहे की द लेंथ ऑफ युअर स्कूल बिल्डिंग इज शोन ॲज 40 सेंटीमीटर. आपली जी स्कूल बिल्डिंग आहे तिची लेंथ 40 सेंटीमीटर आहे मॅपमध्ये 40 सेंटीमीटर. इफ द स्केल इज टेकन ॲज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर टू ड्रॉ अ मॅप, देन व्हॉट इज दी ॲक्च्युअल लेंथ ऑफ द स्कूल. आपल्याला आपण जर स्केलमध्ये बघितलं तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होतं. ओके, सो आपल्याला आपल्या स्कूलची बिल्डिंग किती विचारलेली त्यांनी, आपल्याला आपल्या स्कूलची बिल्डिंग त्यांनी 40 सेंटीमीटर मॅपमध्ये दाखवलेली आहे. मग आपल्याला त्यांनी विचारलं की व्हॉट इज द ॲक्च्युअल लेंथ ऑफ द स्कूल. मग ॲक्च्युअल लेंथ काय असणार आहे स्कूलची. ओके, सो आपण बघूया त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला. द लेंथ ऑफ युअर स्कूल बिल्डिंग इज शोन ॲज 40 सेंटीमीटर इन मॅप. आपल्या शाळेची बिल्डिंग 40 सेंटीमीटर आहे मॅपमध्ये आणि स्केल आपण जर मोजलं तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आहे. टू ड्रॉ अ मॅप, देन व्हॉट इज द ॲक्च्युअल लेंथ ऑफ द स्कूल. जर आपण इथे राईट केलं आहे, जर 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असेल तर 40 सेंटीमीटर बरोबर ऑब्व्हियसली 40 मीटर असणार आहे, राईट. सो अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 5 हा संपला आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. अशा प्रकारे आपली टेस्ट नंबर 2 ही संपलेली आहे. ओके, तर लवकरच आपण 5th स्टँडर्डची सायन्सची टेस्ट नंबर 3 सुद्धा घेणार आहोत. तर असेच कनेक्ट रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच स्टुडंट्स. बाय.